हाय गाईज, माझं नाव अस्मिता आहे. माझं चॅनलचं नाव आहे अस्मिता ब्लॉगर. आणि ही माझी मुलगी आहे. आणि आत्ता आम्ही चाललो आहे शॉपिंगला. म्हणजे आम्ही आज आमच्या इथं बाजार भरतो, तर आत्ता आम्ही तिथं चाललो आहे. तुम्हाला दाखवते मी तिथं काय काय मिळतं ते. आता आम्ही चाललो शॉपिंगला. तर जसं की तुम्ही बघताय इथं बसलेत भैया, यांच्याकडे मार्गशीर्ष महिना चालू आहे, त्याच्यामुळे हे सगळं सामान मिळते धायरीमध्ये. तुम्हाला जर हे सगळं घ्यायला जायचं असेल तर धायरीमध्ये या. जाऊ दे. हे बघा, आज बाजार आहे आमच्या इथं. एवढी गर्दी असते ना की बापरे बाप. अक्षरशः आत्ता तरी कमी गर्दी आहे, पण थोड्या वेळाने इथं गर्दी जास्त होईल. जसजशी संध्याकाळ होईल तसशी. सी हां, हे बघा, हे काका बसले तिथं कणीस घेऊन. तर फर्स्ट ब्लॉग आहे, भीती तर वाटते आहे, पण काय करतात, ब्लॉगिंग मस्त आहे. हे ट्रेंडिंगमध्ये चालू आहे आत्ता सध्या. हे लहानपणीची आठवण. खूप खाल्लेलं आहे हे लहानपणी. कोण हे बघा. तर जसं की तुम्ही बघताय, जशी संध्याकाळ झाली आहे तसा इथे बाजार भरत चाललेला आहे. आणि एवढा ना की आता इथं पाय ठेवायला पण जागा नाही राहणार. हे आमचं धायरेश्वर मंदिर आहे. इथूनच झूम करून दाखवते, कारण तिकडून लाईट येतात. ते धायरेश्वर मंदिर आहे. आज सोमवार आहे ना, त्याच्यामुळे आज बाजार भरलेला आहे. खूप गर्दी असते, बेकार गर्दी असते इथे. हे शाळेतून मुली आता घरी चाललेल्या आहेत. तिला म्हणा, आणि मुलं सुद्धा. आय थिंक मला माईक घ्यायला लागणार आहे. हे बघा, इथे भाज्या मिळतात. आणि आता आम्ही जर जसं खाली जाऊ ना, तसं तिथं गर्दी वाढत चाललेली असेल, कारण तिथून लोक येतात. धायरेश्वर मंदिराचं दर्शन घ्या. इथूनच दाखवते धायरेश्वर मंदिर. हे बघा, आमची धायरी पण काही कमी नाही आहे. हे मुली शाळेतून आता घरी चाललेलं आहे. हाय कर. खूप गोड होती मुलगी ती. तर आमच्या इथं आता मेला लागलेला आहे. तुम्हाला मेला पण दाखवते कसा आहे तो. ॲक्च्युली इथं ना महाशिवरात्रीला लय भारी असतं बघण्यासाठी. खूप गर्दी असते दर्शन घ्यायला सुद्धा. त्यावेळेस पण तुम्हाला दाखवेल नेक्स्ट टाईम. त्यावेळेस मी ब्लॉग बनवत होते, पण आता मी बनवते. काय फक्त आता हेच आहे इथं. बघू शकता तुम्ही, लहान मुलं खेळतात हे इथं. इथे खेळतात. आता माझ्या मुलीला घेऊन चालले मी तिथे खेळायला. लेट्स गो. काय जायचं का खेळायला? हा, खेळायला जायचं. बघूयात प्राईज किती आहे पहिले ते बघूया आपण तिथं. माझी मुलगी आता जम्पिंग जपाकमध्ये गेली आहे. लहानपणी माझी पण इच्छा होती जायची, पण काय जायला भेटलं नाही, कारण त्यावेळेस
पैसे नव्हते, एवढी परिस्थिती नव्हती. पण आता आपण तेवढे कॅपेबल आहे की आपल्या मुलांना आपण जे सुख नाही घेतलं ते त्यांना देऊ. तिला येऊ दे, मी ऑनलाईन करते. लहानपणीचे दिवस आठवले सिरियसली. इकडून चढ आणि उतर. आरू इथून चढ आणि उतर. ए डोंट माइंड, माझ्या मुलीचं पण नाव आरूच आहे. मला पण जायची इच्छा झाली सिरियसली. एवढी मजा बघू तिला मजा करताना बघून मला पण जायची इच्छा झाली. किती एन्जॉय करते ती. सगळीच मुलं एन्जॉय करतात. ए मुलांना हाय करा, हाय. सगळी मुलं एन्जॉय करतात, लक्षच नाहीये. वाढत चाललीत मुलं आता इथं. मुलांना एन्जॉय करत बघून दुसऱ्या मुलांना पण अट्रॅक्ट होतं, तसं आहे ना. गाईज मजा येते आहे करायला. दोन्ही करायचे एकसाथ, दोन्ही करायचे. माझ्याकडे पण आहे. कसलं क्यूट वाटतं ना. तर गाईज माझ्या मुलीचं खेळून झालेलं आहे आणि जाम टिकी येतं तिथे खेळत होती. पण मला बोर व्हायला लागलं होतं, त्याच्यामुळे माझं आपलं व्हिडिओ बनवणं चालू होतं. जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं, आता झाली आहे संध्याकाळ आणि बघा अंधार पडलेला आहे. एवढी गर्दी आहे ना इथं, एवढी गर्दी आहे ना की आता थोड्या वेळाने अजून गर्दी होईल. आहे का. तर हा आमचा आहे धायरीतला बाजार, जो दर सोमवारी भरतो. इथे भाजीवाले, इथे लाईनीने सगळे भाजीवाले आहेत. समोर ते फुगेवाले आहेत. बघूयात आपल्याला फुगा मिळतो का ते. कसं वाटलं घेऊन तुला. मस्त वाटलं, तिला मस्त वाटलं. मग माझी मजा निघाली तिथं. आता खूप नॉईस आहे बाजूला.
तर माझी अजून एक मैत्रीण भेटली आहे मला. ही आहे सुजाता. ही पण माझी मैत्रीण आहे. ही पण माझी मैत्रीण आहे. मी कधीतरी भेटते त्याच्यावर माझ्या नाव लक्षात राहत नाही. हिचं नाव लक्षात राहिलं कारण ही माझी लाडकी आहे. आता आपण असंच भेटत राहूयात. भेटू माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.